मॅच होती सुरुवात. मोबिन राऊत पहिले षटक व साबिर यांच्यासाठी. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. खराब स्ट्रोक सिलेक्शन. गरज नव्हती या स्ट्रोकची. डॉट बॉल. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. खरोखर दुसरा कॅमेरा लागला नाही, पण अंकित याचा तिसरा कॅमेरा लागलेला आहे. खराब फेकी निनाद यांची. अमित मापर्ले यांची खराब फेकी. एक सिंगल. बाजारात गेलाय. योगला बोल, योगला पण कॉल कर. स्कोरिंगला बसलाय तर हाय नाही कोण. तात्या तिकडे कुठं. फटका चांगला आहे वसीम खतीबचा. स्क्वेअर लेगला पॅडल स्वीप. 4 धावा चौकारासाठी. अंडीस. मुबीन पुढचा बॉल वसीम यांच्यासाठी. हा सुरेख गोलंदाजी. स्लोवर 1 लेग कटर इथे पाहायला मिळाला. ऑफ कटरच्या तयारीत होती. इन स्विंग येईल असं वाटलं होतं वसीम यांना, पण आउट स्विंगर होता. चांगली गोलंदाजी मुबीन राऊत यांची. पुढचा बॉल. 5 बॉल 5 धावा आल्यात. हा हा यावेळेस यॉर्क बनवलं होतं स्वतःला वसीम यांनी. सिंगल येईल फक्त. 6 धावा अवघ्या दिल्या मुबीन राऊतनी पहिल्या षटकात. चांगली गोलंदाजी. आता त्या पूल मॅचचा पहिला मॅच ह्या 2 संघांनी खेळला आणि या पूल मधील शेवटचा निर्णायक मॅच तेच 2 संघ खेळत आहेत. अम्मार 11 आरावी, हमजा 11 वालवटी. रोहन हाफ ट्रॅकर
फटका चांगला आहे. किती धावा येतील? 4 धावा चौकार. पुढचा बॉल. हो हो, फटका चांगला आहे. साबिर शेख अल्पेश यांच्या डोक्याच्या वरून आरपार, सीमारेषा पार. धावा मिळती 6. येतो हा षटकार. हो हो, साबिर शेख ऑन फायर. रोहन मस्करवर हल्ला चढवलाय. हॅलो साबिर, त्या छोटे मुलांना बाजूला घ्यायचंय. मला वाटतं साबिरचीच मुलं आहेत. पप्पाची बॅटिंग बघायला आलेत. होऊया 2 लगातारचे षटकार बॅटमधून. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा. आता मात्र सुरेख वापसी करतो रोहन गोलंदाज. श्रीवर्धन तालुक्यातील टॉपचा गोलंदाज आहे. त्याच्यावर प्रहार करतोय तो साबिर. चांगली फलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये देखील. त्याला जीवदान मिळालं पहिल्या चेंडूवर. त्याच्यानंतर 5 षटकार ठोकण्यात यशस्वी झाला होता आणि मॅच जिंकवण्यात यशस्वी वाटा होता त्याचा. साबिरचा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू विरकवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत पाहूया. अमित चेंडूच्या खाली करणार नाही चूक आणि फलंदाज होतो बाद. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. 2 षटक संपलेत. धाव संख्या जाऊन पोहोचले 23 धावा. चला फास्ट खेळतो थोडा. आपण वेळेच्या खूप मागे खेळत आहोत. विनंती असेल दोन्ही संघांना. पुरेपूर पाणी प्या सर्वांनी आणि आपल्या सेफ्टी किटचा देखील वापर करा. ऊन खूप आहे. स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची इकडे मैदानात. 2 षटक संपले. धावसंख्या 23. गोलंदाजी मार्कवर आलाय तो आता. आरावीचा मिस्त्री गोलंदाज अल्पेश कातळकर. पाहूया कशी फलंदाजी होते. 2 मॅच मध्ये काहीसा इम्पॅक्ट पाडू शकला नाही तो वसीम. या मॅच मध्ये खेळावं लागेल. बॅट मधून धावा येत नाहीत वसीमच्या. या मॅच मध्ये पाहूया काय होतंय. चला पहिला चेंडू घेऊन अल्पेश. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू. त्याला चांगला अंडर केलाय. 1 धाव पूर्ण होते. दुसरा धावचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला फुटवर्क म्हणावं लागेल सुहेलचा आणि त्या दरम्यान 2 धाव पूर्ण होते. पुन्हा एकदा वसीम. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. वारंवार प्रयत्न होते. 1 धाव पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहूया. धावबाची संधी आणि स्टंपाशी यायला पाहिजे होता अल्पेशने. थोडा उशीर केला. क्लोज चान्स बनला असता हा. पण 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या.
पहिल्या मॅच याच्या आधीच्या मॅचमध्ये देखील असंच लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, त्याच चेंडूवर फसला आणि बाद झाला तो शून्यावर वसीम. आता देखील तोच प्रयत्न आहे, वारंवार एकच शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा वसीम. आता फुलर लाईनचा चेंडू, पाहूया चेंडू हवेत आहे, झेलची संधी आणि झेल सोडलाय. एक धाव मिळते. चला लाईनमन नाहीये, एकच धाव मिळेल. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, फार कमी चुका होतात रोहनकडनं. आणि झेल वसीमला मिळाला जीवदान चेंडूवर. पाहूया पुन्हा एकदा. आता फलंदाजी मार्कवर असेल तो इम्रान, कुडकी संघाचा डावखिरा फलंदाज. पाहूया तर मात्र भिरकोण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळते, 2 धावाचा प्रयत्न असेल. खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा बेट, चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी अल्पेश. कामाच्या भरोसा केला. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 धावा. शेवटचे चेंडू घेऊन आता पाहूया. इम्रान अजूनपर्यंत काय यशस्वी झालेले नाही आहेत. पाहूया आता मात्र फिरकवलाय. झेलची संधी पुन्हा एकदा सोहेल चेंडूच्या खाली, करणार नाही चूक आणि इम्रान होतो या चेंडूवर बाद. एक चांगला चान्स होता, फुलटॉस लाईनचा चेंडू होता, परंतु थोडासा ताकद कमी लागली शॉटवर आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये झेलबाद झाला तो इम्रानची जागा घेण्यासाठी जातो तो इसाक. मागच्या मॅचमध्ये झैद चड्डी याने 2 षटकार ठोकले होते, त्याच्यावर भरोसा दाखवायला पाहिजे होता कॅप्टनने, परंतु अजून देखील त्याला संधी मिळत नाहीये. फेमस आहेस ना तू. वालवटीचा चित्ता, पॅन्थर म्हणतात, एक चांगली झेल देखील टिपली होती. इसाक स्वतः कर्णधार फलंदाजी मार्कवर आता आहे. पाहूया मागच्या मॅच मध्ये देखील चांगले 2 उत्तम षटकार ठोकले होते. हे फलंदाज खूप मागे फलंदाजी करते, थोडंसं प्रमोशन व्हायला पाहिजे होतं. या मॅच मध्ये निर्णायक मॅच आहे. पाहूया आता देखील धावसंख्या थोडीशी कमी आहे, धावा बनवाव्या लागतील. वसीम स्ट्राईकवर असेल. पाहूया वालवट विरुद्ध वालवट असा सामना आहे. फुलटॉस लाईनचा चेंडू फिरकायला झेलची संधी आणि आम्ही चेंडू खाली, करणार नाही चूक. फलंदाज होतोय बाद आणि तोच फलंदाज झैद.
जैद छोटा पॅकेट बडा धमाका. सुरेख फटका प्रेक्षणीय शॉट. एक धाव पूर्ण तरी येतो हा जैदच्या बॅट मधून पहिला चौकार. सुरेख फटकेबाजी एक आकर्षक देखणा स्ट्रोक जैदच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जैद. पाहूया मिझियाब कशा प्रकारची गोलंदाजी करेल आता. आता मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र फटका फसला. चेंडू हवेत आहे आणि मिजाब करणार नाही चूक. फलंदाज बाद इसाक. आता सलमान येतो फलंदाजीला. पाहूया चला याच्यानंतरचा मॅच असेल तो संघर्ष दिघी आणि नागाव बोरली. दोन संघाचे कर्णधार माईक पाशी यायचंय. टॉस साठी आपला संघ रेडी ठेवायचा आहे. संघर्ष दिघी आणि नागाव बोरली. पोलार्ड विरुद्ध महेश खोपटकर. चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांसाठी. एक खराब शॉट सिलेक्शन. मागची खिडकी उघडी ठेवली त्यातून गोळीबार. फायर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 धावा फक्त. बाद. चांगली गोलंदाजी मिझियाब. काय कमबॅक केलंय. थोडासा कॉन्फिडन्स लूज होता परंतु या लीग मध्ये चांगली गोलंदाजी करतोय मिझियाब. एक चांगला कॉन्फिडन्स दाखवला कर्णधाराने आणि यशस्वीरित्या एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मिझियाब जिंकण्यासाठी 36 धावांचा आव्हान असेल. 35 धावा झाल्यात. सुहेल देखील आहेत. पाहूया सुहेल. एक चांगले फलंदाज आहेत. दोन मॅचला अवेलेबल नव्हते आता अवेलेबल झालेत.
चला महेश खोपटकर संघर्ष दिगीचा कर्णधार माईक पाशी आहे टॉससाठी. एंट्री काय करते जीपे करते 5.5 कर यार. चला पंच सामना चालू ठेवायचंय. बॉल द्यायचंय. बॉल नवीन बॉल द्या. टॉस कोण उडवत आहे? चला टॉस घ्यायचंय. चला या टॉसला या. चला टॉसला यायचंय. नागाबोर्ली विरुद्ध संघर्ष दिगी दोन्ही कर्णधार. चला मिजी आपलं प्रमोशन मिळालं. आता चांगली गोलंदाजी झाल्यानंतर आता फलंदाजी देखील मिळते पहिली. पाहूया गोलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन शॉट पुजला. ते चेंडू झाडू शॉट खेळला. एक धाव पूर्ण होते आणि एकच धावेवर समाधानी म्हणावं लागते. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चला थोडं फास्ट खेळायचंय. मिझी आपल्या संधी मिळाली. पाहूया दुसरं चेंडू घेऊन. पाहूया पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. झैद चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा कंप्लीट होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 धावा. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि काय मेहनत घेतोय झैद. ऑफ साईडवरून लेग साईडला 50-50 मीटर धावत येऊन चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. वालवटच्या हर गली गलीतून धावणारा प्लेअर. वालवटी दांड्यावरून इकडच्या वरच्या मोल्ल्यात खालच्या मोल्ल्यात सुलतानियाच्या इकडे बंदर मोल्ल्यात सगळ्या गल्ल्या धावून काढतो आणि झेलची संधी बाद. मुबिन बाद होतोय.
चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा इम्रान आपल्या गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू घेऊन पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा बीट झालेत. सुरेख गोलंदाजी. चांगली गोलंदाजी होते. इम्रान 2 चेंडू बाकी आहेत. धावा झाल्यात 2. पाहूया पॉवर प्लेचं षटक चांगल्या रीतीने हाताळत होतो इम्रान. पुन्हा एकदा राईट हँड वर विकेटने गोलंदाजी करेल तो आता अर्षदसाठी. पाहूया पुन्हा एकदा शॉर्ट पिच लाईन चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु खराब शॉट सिलेक्शन म्हणता येईल. धावबादची देखील संधी निर्माण झाली होती, परंतु यशस्वीरित्या धाव पूर्ण झाली. एकच धाव मिळेल. आता शेवटचा चेंडू घेऊन पाहूया सुरेख गोलंदाजी. पाहूया झेलची संधी, परंतु वर आले नाहीत जाईत. आता मात्र एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होते. पंचांचा निर्णय काय होतो पाहूया. DRS घेतले. डीप ऑलरेडी वो बोला आगे भी खड़ा है वो. चला गोलंदाजी मार्कवर आता इसाक.
इसाक सोंडे स्ट्रायकर असेल हर्षद. पाहूया चांगला बॅटर रंगताना पाहायला मिळतोय आपल्याला या दोन संघांमध्ये. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक सोपा झेल होता. पुन्हा एकदा इसाक 2 धाव मिळाल्यात. तर टॉस लावायचंय या ओव्हर नंतर. चांगला क्षेत्ररक्षण. आता एक धाव मिळते आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितपणे चौकार झाला असता. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता हर्षदने. एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय आणि सामना खऱ्या अर्थाने चांगलाच रंगतोय. धावसंख्येवर पोहोचले 8 धावा. ये बॉलर को 10 लेने गए. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. पाहूया झैद काय क्षेत्ररक्षण, परंतु थोडस फंबल झालं. येतो या चौकार. चार. मस्त बराबर है हर्षद. 3 बॉल 5 चलो. लवंगी फटाका पण दादाचा आवाज असणारा झैद. आता मात्र पुन्हा एकदा रिवर्स. पुन्हा झेल सोडलाय. षटकार. मिझियाब आता चांगली फलंदाजी करतोय. 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्यात पाहूया. पुन्हा एकदा मिझियाब. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट. सिंगल दा. चांगलं क्रिकेट, चांगली बॅटिंग मिझियाबची. स्ट्राईक रोटेट होते. आता मात्र स्ट्राईक वर येतो तो आता हर्षद. हर्षद रुक के पीछे बॉलर नहीं है. मेन बॉलर को रन आए. पुन्हा एकदा रिवर्स और षटकार. षटकार. खऱ्या अर्थाने प्रेशर टाकला तो इकडून डगआउट मधून. मोठा आवाज येतो मुबीन भाईचा आणि त्याचा प्रेशर इसाकने घेतला आणि आता खराब गोलंदाजी. चांगलाच कुठून काढलाय त्याला. स्वतःचेच प्लेयर आहेत, अत्याचार करतायत गोलंदाजीवर. 12 चेंडू 11 धावा. चला टॉस. दिगी टॉस करून घ्या. चला चला दिगीचा कर्णधार या. महेश कोपेटकर खूप वेळ घेताय आपण. या 10 वेळा कॉल झाला तुम्हाला.
सांगतो मी सांगतो त्याला बॅटिंग बॉलिंग नाही काहीच नाही देणार तुला पोरगा वाईट बॉल पंचांचा निर्णय होतोय चला आझाद नागावचे सर्व प्लेयर माईक पाशी यायचंय कर्णधार आपली वाट पाहते आझाद नागावचे सर्व प्लेयर्स लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचंय माईक पाशी वाईट वाईट बॉल आणि 2 धावा 22 धावसंख्या नमित पोपलनकर जा कभी वो माइक्रोफोन के पास चले आए आता मात्र जाईद ज्या कॅचची गरज नव्हती ती कॅच घेतोय नाही आउट नाही झाडाला लागलाय आउट नाहीये रन एक और ये विनिंग शॉट बॉल